जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेन्शन क्रांती थाईनाद आंदोलन करत सरकारचं लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत आज हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतील शिक्षक, तलाठी, आरोग्य, ग्रामसेवक यांच्यासह अनेक संघटनांनी आज सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भर पावसात थाईनाद आंदोलन करण्यात आले। यामध्ये महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं जुनी पेन्शन द्यावी, तमाम राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी या सर्वांना जुनी पेन्शन द्यावी ही एकमेव मागणी घेऊन आम्ही आज या ठिकाणी पेन्शन क्रांती थाईनाद आंदोलन करत आहोत। आपण पाहत आहात कर्मचाऱ्यांचा उत्साह, जिल्ह्यातल्या सर्व विभागाचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत। वसमत असू द्या, कळमनुरी असू द्या, हिंगोली असू द्या, शंभा असू द्या, औंढा असू द्या किंवा सर्व विभाग मग ते कोणताही कर्मचारी असो तर सर्व कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांची एकमुखानं एकच मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन पाहिजे। कारण जुनी पेन्शन ही आमच्यासाठी आता खूप महत्वाची ठरली आहे। आमदारांना 5 वर्ष झाल्याच्या नंतर जुनी पेन्शन मिळते, परंतु तोच न्याय मात्र 25-30 वर्ष सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळत नाही। तोच न्याय मात्र 25-30 वर्ष सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळत नाही। ही खूप खेदजनक बाब आहे। म्हणूनच आज एकमेकानं सर्व कर्मचाऱ्यांची मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करा। नवीन कोणतीही योजना आम्ही स्वीकारणार नाही। आम्हाला जशा तशी 1982 ची जुनी पेन्शन योजना पाहिजे आणि त्यासाठी आज भर पावसामध्ये हा आक्रोश कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी चालू आहे। सर्व कर्मचारी भर पावसामध्ये आज या ठिकाणी उभे आहेत। पाऊस आला तरी हटायला तयार नाही, कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला जुनी पेन्शन जशा तशी हवी आहे। आमच्या सतत आंदोलन होत आहेत, मोर्चे होत आहेत, पण सरकारपर्यंत आमचा आवाज पोहोचत नाही। त्यांना आवाज आमचा ऐकू जावा, निदान थाळीचा आवाज तरी मोठा होता आमच्यापेक्षा, म्हणून आम्ही थाळ्या वाजवून आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। अनेक वर्षापासून आमचे आंदोलन सुरू आहेत आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी, पण आम्हाला सरकार सतत तोंडाला पाणी पुसल्यासारखं आता लागू होईल तेव्हा लागू होईल म्हणून NPS मध्ये सुरू केलं, त्याचा परत तुम्ही PF मध्ये करा म्हणून सांगितलं, PPF झालं, अनेक योजना सरकारने सांगितल्या, पण त्या सगळ्या आमच्या अधांतरी आहेत आणि सतत आमचं सरकार विश्वासघात करत आहे। म्हणून आम्ही सरकारला, एक मायबाप सरकारला विनंती करतो की आमच्या सर्व नवीन जे काही आहेत योजनेमध्ये लागलेले त्या सर्व नवीन बांधवांना 2006 पासूनची पेन्शन तुम्ही बंद केलेली आहे। सर्व सहकारी सोबतचे काम करतात त्यांना पेन्शन आहे, आम्हाला का नाही? आमचा हा हक्क आहे आणि तो हक्क आम्हाला मिळावा आणि आमची म्हातारपणाची काठी तुम्ही आम्हाला द्यावी। जशी लाडकी बहीण योजना लागू केली तशीच लाडकी पेन्शन योजना लागू करावी ही मायबाप सरकारला विनंती आहे। आमची जी मागणी आहे ही जुनी पेन्शन योजना जशा तशी लागू करावी। 1982 ला जी पेन्शन योजना लागू झाली होती ती पेन्शन योजना आम्हाला लागू करावी अशी मायबाप सरकारकडे आमची कळकळीची मागणी आहे। आणि हा आमची म्हातारपणाची काठी जी आहे ती आमच्या हक्काची काठी आहे आणि ती आम्हाला सरकारने द्यावी। जसे सरकारने विविध योजना लागू करत आहेत त्या विविध योजनेप्रमाणेच आमचा जो त्याचा कर्मचारी आहे तशी त्यांनी लाडकी बहीण योजना चालू केली, लाडक्या भाऊ योजना चालू केली, तसेच रक्षाबंधनच्या पूर्वावर त्यांनी आम्हाला लाडक्या बहिणीप्रमाणे आता लाडका कर्मचारी म्हणून त्यांनी रक्षाबंधनचा आम्हा जुनी पेन्शन योजना ही आम्हाला रक्षाबंधनच्या याच्यामध्ये आम्हाला द्यावी अशी मायबाप सरकारला आमची कळकळीची विनंती आहे। राजू गवळी, स्टार महाराष्ट्र न्यूज, हिंगोली।